नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक्निकल सपोर्ट TS या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क अंतर्गत जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांना वितरित होणारे पीक कर्ज, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत खातेदाराकडून करून घेतलेल्या कराराप्रमाणे मंजूर केले जाते त्यास ई-करार असे म्हणतात। त्याची नोंद गाव नमुना नंबर 7/12 च्या इतर हक्कात घ्यावी लागते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्राराच्या छायाप्रतीसह संबंधित तलाठी यांकडे ई-हक्क प्रणालीतून दाखल करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबाबत जाणून घेणार आहे। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊ महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क अंतर्गत इक्रारची ऑनलाईन नोंदणी कशी करावी। Technical Support TS. Subscribe the channel now. सर्वप्रथम आपण गुगल सर्च मध्ये IGR लॉगिन असे टाइप करून सर्च करा। pdaigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा। आता आपण लाभार्थ्याचे यूजर अकाउंटचा वापर करून लॉग इन करा। लाभार्थ्याचे यूजर अकाउंट नसेल तर नवीन यूजर अकाउंट तयार करा। यूजर अकाउंट कसे तयार करावे त्याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनावर क्लिक करा किंवा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे। आता आपण 7/12 म्युटेशन या पर्यायावर क्लिक करा। नवीन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा, तालुका व गाव निवड करा। लक्षात असू द्या सदरची माहिती अर्जदाराच्या 7/12 प्रमाणे निवडा। आता आपण इक्रार हा पर्याय निवडा। आता आपण मराठी व इंग्लिशमध्ये अर्जदाराची माहिती भरावी। त्यामध्ये अर्जदाराचे प्रथम नाव, वडिलांचे नाव किंवा अर्जदार विवाहित महिला असल्यास पतीचे नाव व त्यानंतर आडनाव, तसेच असल्यास अर्जदाराचे टोपण नाव। त्याचप्रमाणे खाली अर्जदाराचा ईमेल ID असल्यास व अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून अर्जाचा दिनांक भरावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे। आता आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केला जाईल। आता आपल्याला खातेदाराची माहिती भरायची आहे। सर्वप्रथम खातेदाराचा खाते क्रमांक टाका व खातेदार शोधा या बटनावर क्लिक करा। आपण खाते क्रमांक ऐवजी खातेदारचे नाव टाकून देखील खातेदार शोधू शकता। खाते क्रमांक 7/12 उतार्यावर व 8 उतार्यावर नमूद असतो। आता आपण नमूद केलेल्या खाते क्रमांक किंवा खातेदाराच्या नावानुसार सदर खातेदाराची माहिती खातेदार निवडा या पर्यायामध्ये उपलब्ध होईल। सदरची माहिती निवडा व माहिती बरोबर असल्याची खात्री करा। आता आपण निवडलेल्या खातेदाराचे सर्व 7/12 चे सर्वे नंबर दाखवले जाईल। इक्रारनुसार सर्वे नंबरची निवड करा। आता आपण इक्रार केल्याचा दिनांक, खातेदाराचे एकूण धारण क्षेत्र, इक्रारची रक्कम, सोसायटी यांचेकडील जावक क्रमांक, इक्रार करून घेणाऱ्या सोसायटीचे नाव, इक्रार करून घेणाऱ्या सोसायटीचा पत्ता ही माहिती भरून घ्या। सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे जा या बटनावर क्लिक करा। आता आपण कागदपत्रे अपलोड करा। कागदपत्रे अपलोडमध्ये सोसायटी इक्रारची प्रत व आपल्या तलाठी यांची मागणी असल्यास इतर कागदपत्रे अपलोड करा। लक्षात असू द्या फाईल प्रकार PDF मध्ये असावा व फाईल साईज 1 MB पेक्षा कमी असावी। जर फाईल साईज 1 MB पेक्षा जास्त असेल तर टू रिड्यूस PDF साईज विजिट कॉम्प्रेस PDF लिंक हिअर या पर्यायावर क्लिक करून PDF कॉम्प्रेस करावी। आता आपण स्वयंघोषणपत्र वाचून घ्या। अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब, माहिती लपवून ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही। असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177, 193, 197, 198, 199 आणि 200 अन्वये दंडात्मक कायदेशीर कारवाई मी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे। सहमत आहे या पर्यायावर चेक मार्क करा। आता आपण OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करा व OTP टाकून प्रीव्ह्यू या बटनावर क्लिक करा।
प्रिव्ह्यूमध्ये आपण भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर माहिती साठवा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. अर्ज सादर झाल्यावर अर्ज प्रिंट करून घ्या. अर्ज मंजुरीबाबतची पुढील कार्यवाही संबंधित तलाठी यांच्या डेस्कवरून पूर्ण करण्यात येईल. संबंधित तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटीपूर्तता करण्यासाठी तो अर्ज तलाठ्याकडून परत आल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्रुटीपूर्तता करून अर्ज फेर सादर करता येईल, अन्यथा अर्ज निकाली ठेवला जाईल. असे अर्ज आपल्याला डॅशबोर्डवर व्यपगत या पर्यायामध्ये दाखवले जाईल. आपण भरत असलेला अर्ज अर्धवट राहिला असेल व आपण तो ड्राफ्ट म्हणजेच मसुदा म्हणून सेव्ह केलेला असेल तर आपण अर्जाचा मसुदा या पर्यायामध्ये जाऊन अर्ज पूर्ण करू शकता. तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटीपूर्तता करण्यासाठी अर्ज दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा. आपण सादर केलेले अर्ज आपल्याला पूर्वी सादर केलेले अर्ज या पर्यायामध्ये दाखवले जाईल.